मुंबईमध्ये उत्तर भारतीय महापौर बसेल भाजपच्या कृपाशंकर सिंग यांच्या वक्तव्यानं आता नवा वाद निर्माण झालाय। कृपाशंकर सिंग यांच्या वक्तव्यावर ठाकरेंनी टीका केली आहे, तर कृपाशंकर यांच्या वक्तव्यावर भाजपकडनं सारवासारव करण्यात आली आहे। मुंबईच्या महापौर पदावरून पुन्हा एकदा वाद सुरू झालेला आहे। मुंबई महापालिकेवर उत्तर भारतीय महापौर बसणार असा दावा भाजपच्या नेत्यांनी केलाय। मीरा भाईंदरमधल्या एका कार्यक्रमात कृपाशंकर सिंग यांनी हे विधान केलंय। दरम्यान यानंतर आता वादाला तोंड फुटलेलं आहे। कृपाशंकर सिंग यांनी नेमकं काय म्हटलेलं होतं पाहूयात। हम इतना नगर सेवक चुन देंगे तो उत्तर भारतीय समाज का महापौर बनेगा। यांना मुंबई मधला जो परप्रांतीयांचा नगरसेवकांचा टक्का आहे तो यांचा वाढवण्याचा प्रयत्न आहे आणि मग त्यातून महापौर पदावर दावा करणं आणि मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करणं हे यांचे सगळ्यांचे प्लॅनिंग आहेत। भारतीय जनता पार्टीचे हिंदी भाषिक असलेले नेत्यांची एवढी हिंमत, म्हणजे ही एका प्रकारे ही माज आहे का? भाजपा पक्षाची भूमिका मांडण्याचे अधिकार कृपाशंकर सिंगला दिले असतील असं मला वाटत नाही। लोकांच्या बहुमताने तो महापौर ठरतो। कृपाशंकर सिंग जी म्हणत असतील तर तो त्यांच्या पक्षाचा दावा आहे। कुठल्याही परिस्थितीमध्ये मुंबई महानगरपालिकेवर महायुतीचाच महापौर बसेल आणि तो मराठी असेल ही आमची भूमिका आहे। मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फुटला आणि पहिल्याच दिवशी वादाला तोंड फुटलं। भाजप नेते कृपाशंकर सिंग यांनी केलेल्या विधानानं चांगलंच राजकारण पेटलंय। मुंबईत उत्तर भारतीय महापौर बसणार असल्याचं मोठं विधान त्यांनी केलं। एवढंच नव्हे तर मीरा भाईंदरमध्येही महायुतीचा महापौर बसणार असल्याचा दावा त्यांनी केलाय। मीरा भाईंदरमध्ये झालेल्या एका कार्यक्रमानंतर कृपाशंकर सिंग यांनी हे वक्तव्य केलं। दरम्यान यानंतर आता चांगलाच वाद निर्माण झालाय। में आपने कहा कि उत्तर भारतीय का महापौर बने, इसको संभव बनाने के लिए क्या कोशिश करेगी उत्तर भारत? संभव बनेगा ना, बनाएंगे ना। हम इतना नगर सेवक चुन देंगे उत्तर भारतीय समाज का महापौर बनेगा। आम्ही जे सतत म्हणतोय की यांची जी 66 लोकांची पहिली यादी आली त्यात 20 ते 21 लोक हे परप्रांतीय होते। पुढच्या यादीतही त्यांच्या तशाच प्रकारची लोक होती। यांना मुंबई मधला जो परप्रांतीयांचा नगरसेवकांचा टक्का आहे तो यांचा वाढवण्याचा प्रयत्न आहे आणि मग त्यातून महापौर पदावर दावा करणं आणि मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करणं हे यांचे सगळ्यांचे प्लॅनिंग आहेत आणि हे सतत आम्ही लोकांना सांगतोय। कृपाशंकर सिंहांना मी एवढंच सांगेन की जर मुंबईचा महापौर मराठीच होणार, सगळ्यात प्रथम तर मुंबईचा महापौर मराठीच होणार। कृपाशंकर सिंग यांनी केलेल्या विधानानंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी त्यांचा चांगलाच समाचार घेतलाय। कृपाशंकरांसारख्या बाहेरच्या लोकांमध्ये एवढी हिंमत येते कशी असा सवाल उपस्थित करत सचिन अहिर यांनी भाजपवर हल्लाबोल केलाय। तर दुसरीकडे शिंदेच्या शिवसेनेनं देखील कृपाशंकर सिंग यांच्या विधानावर स्पष्टीकरण दिलं। मुंबईचा महापौर हा मराठी होईल हे त्यांना सांगावं लागलं, म्हणजे मनात एक आहेत आणि तोंडात एक वेगळं। आणि आता तुम्ही बघता तर कशी हिंमत होते। भारतीय जनता पार्टीचे हिंदी भाषिक असलेले नेत्यांची एवढी हिंमत, म्हणजे ही एका प्रकारे ही माज आहे का? कारण एवढे आम्ही संख्या आणू किंवा मुंबईचा महापौर हा हिंदी भाषिकच व्हायला पाहिजे अशी ज्यावेळी एका प्रकारे चेतावणी म्हणा किंवा एका प्रकारे आव्हानात्मक बोललं जातोय। भाजपा पक्षाची भूमिका मांडण्याचे अधिकार कृपाशंकर सिंगला दिले असतील असं मला वाटत नाही। त्याच्यामध्ये स्वतः मुख्यमंत्री बोलतील ना। शेवटी मी मगाशी जसं सांगितलं की मी आज तुमच्याशी संवाद साधतोय, पण माझ्या पक्षाचं धोरण ठरवण्याचा अधिकार मला दिलेला नाही। मी जरी राज्याचा मंत्री असलो तरी ते उपमुख्यमंत्री शिंदेसाहेबच ठरवणार आहेत। तशाच पद्धतीनं भाजपाचं धोरण ठरवायचं, मुंबई महानगरपालिकेचा महापौर करायचं धोरण हे कृपाशंकर सिंग ठरवणार आहेत असं मला वाटत नाही। त्याचा निर्णय महायुतीतले सगळे नेते बसून घेतील। कृपाशंकर सिंह यांच्या वक्तव्यानंतर एकीकडे ठाकरे गट आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं, तर दुसरीकडे काँग्रेसनं संयमानं घेतलाय। प्रत्येक जण आपलाच महापौर बसणार असा दावा करत असतो, तसंच हा भाजपचा अंतर्गत प्रश्न असल्याचं म्हणत वडेट्टीवारांनी थेट बोलणं टाळलं। तर मुंबईत मराठीच महापौर बसणार असल्याचं म्हणत शिंदेच्या शिवसेनेनं त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे। उत्तर भारतीय जातो उत्तर भारतीय म्हणतो, बिहारी जातो बिहारी म्हणतो आणि ज्याला उद्या गुजराती जाईल गुजराती म्हणेल। आता ज्यांना त्यांना मतं घेण्यासाठी असे पद्धतीनं भाषणं करावे लागतात, स्टेटमेंट करावे लागतात। पण मुंबई आणि आसपासचा परिसर हा कधीही जात आपला भाषावाद कधी सहन करत नाही। कोणीही झाला तरी लोकांच्या बहुमताने तो महापौर ठरतो। कृपाशंकर सिंग जी म्हणत असतील तर तो त्यांच्या पक्षाचा दावा आहे। कुठल्याही परिस्थितीमध्ये मुंबई महानगरपालिकेवर महायुतीचाच महापौर बसेल आणि तो मराठी असेल ही आमची भूमिका आहे
आम्ही निश्चितपणे त्या विषयावर विचार करू, परंतु जास्तीत जास्त महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक ठिकाणी हा मराठी उमेदवार निवडून यायला पाहिजे असं प्रत्येकाला वाटत असतं आणि प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे निर्णय हे त्यांच्या निवडून आलेल्या नगरसेवकांच्या म्हणण्यानुसार घ्यावे लागतात. राहिला प्रश्न मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत मराठी आणि अमराठीचा मुद्दा चांगलाच तापणार आहे. त्याची सुरुवात देखील झाली आहे. कृपाशंकर सिंग यांनी केलेल्या विधानानंतर विरोधक चांगलेच आक्रमक झाले. भाजपची भूमिका कशी मराठीच्या विरोधात आहे हे पटवून देत मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेनं आक्रमक पवित्रा घेतलाय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई.